नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला एक अनन्यसाधारण असे महत्त्व असतं. इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावर पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरण याच दिवशी पृथ्वीवर पडली, त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्यजयंती असेही म्हणतात. मत्स्य पुराणात, पद्य पुराणात आणि भविष्य पुराणात रथसप्तमी सणाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. रथसप्तमीला मागे सप्तमी, महती सप्तमी, सप्तम शती, पुत्र सप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 24 जानेवारी 2026 शनिवारी रोजी रात्री 12:40 सुरू होईल आणि 25 जानेवारी 2026 रविवारी रोजी रात्री 11:11 समाप्त होईल. त्यामुळे उद्या तिथीनुसार रथसप्तमी 25 जानेवारी 2026 रोजी रविवारी साजरी केली जाईल. विशेष म्हणजे रविवार हा सूर्यदेवांचा वार मानला जातो आणि यावर्षी रथसप्तमी ही रविवारी आल्याने अधिक फलदायी मानले जात आहे. रथसप्तमीच्या दिवशी स्नानासाठी सकाळी 5:32 ते 7:12 हा काळ अत्यंत शुभ मानले गेला आहे आणि सूर्यदेवाची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी 11:13 ते 12:33 हा शुभ मुहूर्त आहे. या काळात मनापासून आणि विधीपूर्वक पूजा केली तर अधिक फलप्राप्ती होते असे मानले जातात. रथसप्तमीच्या दिवशी उपवास करून सूर्यदेवांची विधीपूर्वक पूजा केली तर सगळी पाप नष्ट होतात असं शास्त्रात सांगितले आहे. सूर्यदेवांची पूजा केल्याने जीवनात प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतात. धार्मिक दृष्टीने रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या दिवशी काय करायचा अत्यंत महत्त्वाचा उपाय पाहणार आहोत. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल, पण अन्नपूर्णा मातेला अर्पण करा ही एक वस्तू. रथसप्तमीला म्हणजे भगवान सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस म्हणून ओळखला जातो. भगवान सूर्यदेवांना आदित्य या नावाने देखील ओळखलं जातं. या दिवशी जर भगवान सूर्यदेवांची पूजा, सेवा, उपासना केली तर आपल्याला उत्तम आरोग्य तर लाभतेच, त्याचबरोबर आपल्या घरात धनधान्य, त्याचबरोबर सुख संपत्ती कधीच कमी पडत नाही. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे, जेणेकरून एका रात्रीत आपल्या आयुष्याचे सोनं होईल. आपल्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या नक्कीच पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा, धन, संपत्ती, ऐश्वर्य कधीही कमी पडणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्या रथसप्तमीच्या दिवशी करायची आहे. तर अशी कोणती वस्तू आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जर तुम्हाला आता अन्नपूर्णेचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावं असे वाटत असेल तर कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णाय देव्याय नमः असं नक्की लिहा. रथसप्तमीला अचला सप्तमी, त्याचबरोबर सूर्यजयंती या नावाने देखील ओळखलं जातं. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख असल्याने सूर्य सृष्टीचा, जगाचा पालक म्हणून आपण सूर्याकडे बघत असतो. संपूर्ण ब्रह्मांडाचे नियंत्रण हे सूर्याकडे असते. सूर्याचा हा दिवस उत्तरायत प्रवेश चालू होतो आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असतात. सूर्य हा प्रकाश स्वप्रकाश आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सर्व हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये सर्वात वरचे आहे. आपल्या धर्म संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले जाते आणि मकर संक्रांती निमित्त आपण हळदी कुंकू समारंभ करत असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी या हळदी कुंकू समारंभाची सप्तमी होत असते.
असं म्हटलं जातं की सप्तमीला आरोग्य सप्तमी देखील म्हटलं जातं. या दिवशी आपल्याला भगवान सूर्यदेवाची पूजा, प्रार्थना, अर्चना करायची आहे. यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायची आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी देखील चालले. त्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायची आहे. अर्घ्य अर्पण करण्यासाठी एका तांब्याच्या लोटा पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी लाल चंदन किंवा लाल चंदन नसेल तर कुंकू, पांढरे तीळ, लाल फूल, अक्षदा आणि थोडासा गूळ टाकायचे आहे. आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचे आहे. आता हे पहा, पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गृणी सूर्याय नमः म्हणत म्हणत हे पाणी आपल्याला सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये दूध उतू घालायचं असतं. दूध उतू घालत असताना बोळक जे असतं तर ते वापरायचं आहे. म्हणजे मकर संक्रांतीच्या आपण जे सुगड वापरलं आहे त्यातील एक सुगड घेऊन त्यामध्ये आपल्याला दूध उतू घालवायची आहे. आता दूध उतू घालताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर आणि तांदूळ या दोन्ही गोष्टी टाकायचे आहेत. आता हे दूध आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्या घरामध्ये उतू घालवायची आहे. आणि त्यानंतर याचा जो प्रथम नैवेद्य आहे तर तो भगवान सूर्यदेवांना आपल्याला दाखवायचा आहे. एक 5 मिनिटं त्यांच्या प्रकाशामध्ये हे दूध ठेवायचे आहे. आणि नंतर आपल्याला ते घरातील प्रत्येक व्यक्तीने एक एक चमचाभर जे दूध आहे तर ते ग्रहण करायचे आहे. प्रसाद म्हणून सर्वांनी प्यायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचे आजारपण जे आहे तर ते येत नाही. आपल्यावरती कोणी काही करणी बाधा, वाईट बाधा जर केली तर त्याचे सर्व दोष आहे तर ते निघून जात असतात. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या गॅसची म्हणजे शेगडीची पूजा करायची आहे. बघा, शेगडी असते ना तर तेथे आपण आपलं अन्न शिजवत असतो आणि तेथे आपली माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णा जी आहे तर ती निवास करत असते. त्यामुळे माता अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला शेगडीमध्ये किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारावी यासाठी आपल्याला शेगडीचं पूजन करायची आहे. गॅस पूजन करायचं आहे. शेगडी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि शेगडीवरती तुम्हाला ओल्या कुंकुमाने स्वास्तिक काढायची आहे आणि शेगडीला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. एक फूल अर्पण करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करून धूप दीप ओवाळून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. माता अन्नपूर्णा ही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा टिकून ठेवण्याची काम करत असते. आपल्या घरामध्ये भरभराटी करत असते. आपल्या प्रत्येकांच्या देवघरात अन्नपूर्णेची मूर्ती ही नक्कीच असते. कारण प्रत्येक लग्न करून जाणाऱ्या मुलीला तिच्या लग्नामध्ये आई वडील मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्कीच देत असतात. कारण तिच्या घरामध्ये देखील भरभराट व्हावी, धनधान्य भरून यावे, सुख समृद्धी ऐश्वर्य लाभावे म्हणून सासरी जाणाऱ्या मुलीला आई वडील अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्कीच भेट म्हणून देत असतात. ही देवी माता अन्नपूर्णा जी आहे तर ती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचा कार्य अन्नपूर्णा देवी करत असते. म्हणून आपण दररोज आपल्या घरामध्ये तिची पूजा करत असतो. ज्या वेळेस आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला हे अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो, मी जो स्वयंपाक करते त्यास तुझी रुची येऊ दे आणि मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवलेले अन्न आहे त्यात सात्विकता येऊ दे, खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे, माझ्या मनात मातृभाव जाग हो, असे आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ, भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो. म्हणजेच तर तिने अन्नपूर्णा सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबाला खायला घालून कुटुंब सुखी व्हावे अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची असते. आणि त्यानंतर आपलं अन्न जे आहे तर ते शिजवायचं असतं. मात्र अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची सुखसंपत्तीची कमी पडू नये म्हणून त्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती घ्यायची आहे. आता जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही दुसऱ्या देवीची एखादी मूर्ती घ्या किंवा एखाद्या अखंड स्वरूप सुपारी घ्यायची आहे आणि तिला अन्नपूर्णा देवीची स्वरूप म्हणून
तिचं तुम्हाला पूजन करायची आहे। सर्वात प्रथम देवघरामध्ये छान दिवा धूप लावून प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये अगदी रात्रीपर्यंत कधीही करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता, काहीच हरकत नाही। कारण रथसप्तमी हा मुहूर्त पूर्ण दिवसभर असणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक प्लेटमध्ये तांबणामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे। पाण्याने अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला ओम अन्नपूर्णाय देव्याय नमो नमः, ओम अन्नपूर्णा देव्याय नमो नमः असं म्हणत अभिषेक करायची आहे। 108 वेळा जप करायचा आहे आणि अभिषेक झाला की त्यानंतर जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला थोडंसं शिंपडायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये संपूर्ण अन्नपूर्णा देवीचा जो वास आहे तर तो वाढेल। उरलेली पाणी झाडामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे। त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही स्वच्छ धुवून आपल्याला पुसून एका पाटावरती ठेवायची आहे आणि त्या पाटावरती तुम्हाला एक तामण किंवा ताट ठेवायचे आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे। त्या तांदळावरती देवीची मूर्ती ठेवायची आहे। देवीला गंध, अक्षदा, फूल, हळद, कुंकू अर्पण करायची आहे। धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला हे सप्तधान्य जे आहे तर ते अर्पण करायचे आहे। आता सप्त धान्यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू, ज्वारी, मूग, हरभरा, मका किंवा डाळी असे धान्य घेऊन तुम्ही अन्नपूर्णा मातेला तिच्या खांद्यापर्यंत अर्पण करायची आहे किंवा तुम्ही यापैकी कोणतेही एक घेऊन सुद्धा अन्नपूर्णा मातेला तुम्ही खांद्यापर्यंत ते धान्य अर्पण करायची आहे। हे सप्तधान्य किंवा तांदूळ अर्पण करायची आहे। तर अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देव्याय नमो नमः या मंत्राचा जप करायचे आहे। त्यानंतर अन्नपूर्णा देवी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला तशीच त्या सप्तधान्यामध्ये शेगडीच्या बाजूला राहून द्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि जे सप्तधान्य आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केलं आहे तर ते धान्य आपल्या घरातील सर्व धान्यामध्ये थोडे थोडेसे ठेवून द्यायचे आहे आणि उरलेले धान्य तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता। किंवा जर तुम्ही फक्त अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण केले असेल तर देवीला अर्पण केलेले तांदूळ आहे तर ते तांदूळ तुम्ही तुमच्या घरातील तांदळामध्ये मिक्स करून ठेवू शकता किंवा त्यातील थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे। असे केल्यामुळे आपल्या घरातील अन्न कधीच अन्य धान्याची कमतरता राहत नाही। देवी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते। त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने हा जो उपाय आहे तर तो रविवारी रथसप्तमीला आपल्याला करायची आहे। आपल्या कुलदेवीची सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे। अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे। या सर्व गोष्टी आपण का करत असतो तर बघा, कारण ज्या वेळेस या काही पवित्र तिथी असतात या पवित्र स्थितींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मकता ऊर्जा असते तर ती खूप मोठी प्रमाणात सक्रिय असते। त्यामुळे अशा विशिष्ट तिथीवरती आपण असे काही खास आणि महत्त्वाचे उपाय केले तर त्यांचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो आणि नक्कीच खूप चांगले अनुभव देखील येतात। नक्कीच तुम्ही उपाय करून पहा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन करा। तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार। काय चुकलं असेल तर माफी करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।